नमस्कार मित्रांनो, मी आज चाललोय लोणावळ्याला. आता आज सुट्टी होती, वीकडे होता. म्हटलं चला कुठेतरी सोलो राईड करून येऊ छोटीशी. आणि मला तसंही खूप दिवस झाले लोणावळ्याला जाऊन मॅप्रोचं सँडविच खायची इच्छा होती. सो म्हटलं चला जाऊया. लोणावळ्याला तसं बघायला गेलं तर मी आता खूप दिवसांपूर्वी गेलो होतो, पण जवळपास कुठे हायवेची राईड करायचं म्हटलं तर मग मी माझं प्रेफर्ड लोकेशन आहे आणि माझा फेवरेट रूट पण आहे. तसं बघायला गेलं तर पुण्याच्या जवळपास असे 60-70 किलोमीटरच्या रेंजमध्ये भरपूर लोकेशन आहेत. लोणावळा आहे, पानशेत आहे, परत लवासा आहे, मुळशी आहे. पण जर म्हणजे लोणावळ्याला जायचा रूट जरा बाकीच्या लोकेशन पैकी तसं बघायला गेलं तर हायवेचा रूट आहे सगळा. सो लोणावळ्याला यायला जायला जास्त वेळ लागत नाही हायवे असल्यामुळे. पण एक म्हणजे लोणावळ्याला जाताना जो पुणा बॉम्बेचा हा जो रस्ता आहे ते जरा थोडं म्हणजे राईड करताना जरा थोडं अटेंटिव्ह राहावं लागतं, कारण मध्ये आधे जे काही छोटे मोठे डायव्हर्जन्स लागतात, गावं लागतात, त्याला मध्येच लोक म्हणजे असं सिग्नल वगैरे नाही आहेत. आता असा हा उजवीकडचा जो एक असा फाटा होता तिकडे लोक ये जा करतात, जरा अटेंटिव्ह राहावं लागतं. अदरवाईज रोडची कंडिशन वगैरे एकदम मस्त आहे, मजा येते राईड करायला हायवेवरती. बऱ्याच पुणेकरांना आहे ना लोणावळ्याचं मॅप्रो माहीत नाही आहे. सो मॅपवरती टाकलं तर ऑब्व्हियसली भेटूनच जातं. पण ते ह्याचा पुणा बॉम्बे जोडी एक्सप्रेसचा हा क्रॉस लागला ना की थोडंच पुढे आलं की लेफ्टला मॅप्रो आहे दाखवतो. आता लोणावळ्यात आतमध्ये जायची गरज नाही, लोणावळा सिटीमध्ये प्रॉपर जरा थोडं अलीकडे हे आलं मॅप्रो. असं तुम्हाला इकडे लाल ह्याच्यात दिसेल मॅप्रो लिहिलेलं, पण इकडं असं मोठी कमान आहे त्यामुळे काय लगेच आयडेंटिफाय होतं. आता आपण ही गाडी लावूया थोडी. आलो आता इकडे, जस्ट पोहोचलोय, बाईक लावली आहे आणि आता बघू इकडे. ॲक्च्युली आता इथं 2 आउटलेट आहेत. एक आहे हे जुनं आहे आणि इकडं आता त्यांनी रिसेंटली हे त्या बाजूला तिथं अजून एक एंट्रन्सच्या जवळच एक बनवलं आहे. तिथे प्रॉब्लेम असा आहे, तिथं मिनीवालं सँडविच मिळत नाही. तर आता मग मी इकडं आलो आहे, हे जो आधीच आहे. आणि आता मस्तपैकी सँडविच खायचं आणि मग थोडं टाईमपास करून निघायचं. इकडे असं मुलांना खेळायला वगैरे टाईमपास जागा आहे. इकडे फोटो बूथ आहेत. तिकडे जम्पिंग जपांगचं काहीतरी ट्रॅम्पोलिन सारखं आहे. रिवा त्याला जम्पिंग जपांग म्हणते. आज तसं गर्दी नाही आहे जास्ती, तो ऑर्डर पण लवकर येऊन जाईल. आता मग मस्तपैकी एक
सँडविच खायचं, थोडा वेळ थांबायचं आणि मग निघायचं घरी. सँडविच म्हणजे फूड काउंटरकडे जायच्या आधी आहे ना, इकडे असं जरा गार्डन टाईप आहे मस्त. इकडे अशा भागात इथे ती जे आहे ना तिथे असं हे असतं धबधब्यासारखं, ते आज बंद आहे. आणि तिकडे फिश थोडंसं पॉन्डसारखं आहे, तिथे फिश आहेत आणि असं हे गार्डनसारखं आहे. लहान मुलांना असं जरा टाईमपास करायला छान आहे. इकडे असे जरा यांनी काउंटर वगैरे लावलेत त्यांचे. ते त्यांनी हे वालं तुम्हाला दिसते की नाही माहीत नाही, स्प्रिंकलर्स त्यांनी आत्ता नवीन लावलेत वाटतं. हे आता जरा उन्हाळा आहे त्यामुळं त्यांनी हे लावलेत, छान वाटतं तिथे. आणि हे जे मोठं हे आहे ना तिथे आतमध्ये मॅप्रोचे सगळे प्रॉडक्ट्स मिळतात. मी आता बघतो तिथे काय मिळते का रिवासाठी. तसं त्यांची प्रॉडक्ट्सची रेंज खूप बऱ्यापैकी खूप मोठी आहे. तिकडे आतमध्ये गेल्यानंतर एक छोटासा व्हिडिओ काढतो मी, तुम्हाला दिसेल आतमध्ये काय ते. सँडविच खाऊन झालं, शॉपिंग झाली, थोडं रिवासाठी हे घेतलं आहे काय ते फाल्कोज का काहीतरी म्हणून आहे, आणि टीचं काहीतरी काश्मीरी चहाचं हे घेतलं आहे. सो आता 3:45-4 वाजले आता इथून निघायला. आता तासा-दीड तासात घरी. भेटू असंच पुढच्या नवीन जागी. तोपर्यंत बाय बाय.